नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण दिवाळी फराळसाठी एकच पीठ भिजवून त्याच्यापासून 3 पदार्थ बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. तर पहिले आपण पुडाची करंजी बनवतोय इथं. पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. तर पुडाची करंजी किंवा जे तिन्ही पदार्थ आहेत त्यासाठीचं पीठ पहिले भिजवून घेऊयात. तर पहिले इथं मी रवा घेतलेला आहे. रवा हा चमेली रवा किंवा जो बारीक रवा येतो एकदम बारीक तो घेतलेला आहे आणि हा कपनी मेजर केला तर 3 कप आहे आणि याचं वजनी प्रमाण आहे अर्धा किलो. तर इथं मी बारीक रवा वापरलेला आहे कारण बारीक रवा पटकन भिजला जातो. तर आता हा 3 कप रवा परातीमध्ये घालून घ्यायचा आणि नंतर ज्या कपाने आपण रवा मोजलाय त्याच कपाने आपण इथं मैदाही मोजणार आहोत. तर इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे 3 कप रव्याला 1 कप मैदा. तर तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त रवाही वापरू शकता. मग तुम्ही सरळ 4 कप रवा घेतला तरीही चालेल. जर हे प्रमाण वापरला तर टोटल 50 करंज्या तयार होतात. तर रव्याचं प्रमाण जास्त घेतल्यामुळं करंज्या संपेपर्यंत छान अशा खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या तशाच राहतात. तर रवा आणि मैदा छान असा पहिले मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहे. तर मोहनसाठी मी इथं 2 चमचे तेल घेतले, साधारणपणे 10 ml पेक्षा थोडंसं जास्त असेल. ते अगदी कडकडीत गरम केलं आहे आणि छान असं त्याच्यावरती ओतून घेतलं. आता हे मोहन गरम आहे तर चमच्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं थंड झालं की याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं आणि नंतर याला छान असं हाताने एकसारखं चोळून घेतलेलं आहे. तर जे मोहन आहे ते रवा आणि मैद्याला अगदी छान असं चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे मग करंज्या आहेत त्यांना बबल्स असे छान येतात किंवा त्या छान खुसखुशीत होतात. तर इथं तेल आपलं व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आणि छान असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी खूप घट्ट पण पीठ भिजवायचं नाही कारण रवा जो आहे तो त्याच्यातला फुलला गेला पाहिजे, त्यामुळं थोडंसं लूज कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे. तर पाणी थोडं थोडंच घालून पहिले चेक करायचं आणि छान असं एकसारखं हाताने चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अजूनही पीठ थोडंसं घट्ट आहे, मग मी आणखी थोडंसं पाणी घातलं आणि याला छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. तर जरी आत्ता ते लूज वाटत असलं तरी काय होतं, नंतर जेव्हा ते भिजलं जातं, कारण आपण अर्धा तास तरी याला कमीत कमी भिजवतो, तर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही 1-2 तासही भिजवू शकता. तर मग रवा जो आहे आतला तो फुलला जातो त्याच्यातला चांगला आणि ते परत थोडंसं घट्ट होतं. तर इथं कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आता मी एकसारखं याला करून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास मी छान असं याला भिजवून घेणार आहे. तर तोपर्यंत सारण बनवून घेऊयात. तर सारणासाठी इथं मी 2 चमचे तूप घातलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये 1.5 कप रवा घेतला आहे. हा रवाही चमेली रवा आहे किंवा बारीक रवा आहे. तो छान असा गोल्डन रंगावर कमी गॅसवर भाजून घ्यायचा, म्हणजे मग तो खुसखुशीत होतो. जर तुम्ही गॅस फुल केला तर रवा मग करकरीत असा लागतो खाताना. तर असं बारीक गॅसवर भाजायचा आणि याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता, त्यानंही करंजे छान लागतात. फक्त पिठाला थोडंसं आधी तूप चोळून घ्यायचं आणि मग गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं. तर इथं मी सुकं खोबरं छान असं बारीक खिसून घेतलेलं आहे. तर हे टोटल 4 कप आहे खोबरं. आता याच्यामध्ये 4 कपाला मी 1.5 कप रवा घातलेला आहे. तर रवा जो आहे तो अगदी छान असा थंड करून घ्यायचा आणि मगच घालायचा आहे. तर रवा छान थंड झालेला आहे. आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घेऊयात. नंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहे. तर पिठी साखर घालताना मी इथं 2 कप घातली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता, तर टेस्ट करून घालू शकता. नंतर पाव चमचा जायफळ घातलं, अर्धा चमचा वेलची पूड घातली, 1 चमचा खसखस छान अशी भाजून घातलेली आहे आणि नंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तर हे सगळं अगदी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जायफळ वेलचीनी सारणाला एकदम छान असा स्वाद येतो. तर इथं एकसारखं हाताने मिक्स करायचं, म्हणजे मग छान मिक्स होते साखर. आणि टेस्ट करायचं, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही साखर याच्यामध्ये घालू शकता. तर इथं सारण आपलं तयार झालेलं आहे. आता जो साठा आहे, आपल्याला पुडाची करंजी करायची आहे, तर त्याच्यामध्ये लेयर्सला जो साठा लावावा लागतो तो आपण बनवून घेतोय. त्यासाठी इथं अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतली आहे. तर कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. नंतर त्याच्यामध्ये मी तूप घातलं आहे आणि छान असं कन्सिस्टन्सीचं हे बघू शकता छान फेटून असं घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही तुपाऐवजी वनस्पती तूप किंवा मग नॉर्मल तेलही वापरू शकता. तर साठाही आपला छान तयार झालेला आहे. हा खूप पातळही नसावा आणि घट्टही नसावा. तर आता पीठ बघूयात आपण.
तर पीठ बघू शकता तुम्ही अर्ध्या तासानंतर छान असं भिजलं गेलेलं आहे. अगदीच रवा जो आहे तो छान फुललेला आहे आणि एकसारखा झालेला आहे. तर मी इथं फूड प्रोसेसरमध्ये घालून याला छान फिरवून घेते आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावरती छान चेचून घेऊ शकता. म्हणजे मग करंज्या असतात त्यांना बबल छान येतात किंवा जर पुडाच्या करंज्या केल्या तर ते लेयर्स असतात ते छान सुटतात. तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी पिठाची अगदी छान असं पीठ तयार झालेलं आहे. अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे एकदम. तर सगळंच पीठ मी असं छान फूड प्रोसेसरमध्ये घालून फिरवून घेतलं. तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही ही प्रोसेस करू शकता. तर छान असं पीठ तयार झालं आहे. आता काय करायचं, आपण चपातीला जे गोळे बनवतो तसे 3 गोळे बनवून घ्यायचे याचे. एकसारखे 3 गोळे बनवायचे आहेत एकाच आकाराचे. तर पुडाची करंजी करायला आपल्याला मोठी चपाती लाटावी लागते. त्यासाठी इथं 3 गोळे बनवून घेतलेत आणि जे पीठ आहे एक्स्ट्राचं त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवायचं किंवा मग कपडा झाकून ठेवायचा म्हणजे मग ते ड्राय होत नाही. ओपन पीठ कधीच ठेवायचं नाही. तर आता एक गोळा आपण इथं मैदा हे घेतलाय लावायला त्याच्यामध्ये बुडवून घेतला आणि छान अशी याची चपाती बनवून घेऊयात. तर अगदी मोठी अशी पोळी लाटायची आहे, पातळ लाटून घ्यायची चांगली. तर इथं बघू शकता याचा थिकनेस पण तुम्ही अगदी छान अशी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे. तर थोडंसं हे पोळपाटाला चिकटतंय तर थोडंसं मैदा तुम्ही खाली भुरभुरला तरीही चालेल इथं. तर इथं एक पोळी लाटून घेतली, अजून उरलेल्या 2ही पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण याला काय करायचं आहे, आता याला पण साठा लावून ह्याचा छान रोल करायचा आहे. तर जो साठा बनवलेला त्याच्यातला मी अर्धा चमचा साठा घालून घेतला आणि हाताने छान असं एकसारखं याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं. अगदी खूप पण लावायचा नाही, अगदी हलकीशी लेयर येईल एवढा लावायचा आहे. तर एका लेयरला लावून झाला की दुसरी जी पोळी आहे तीही त्याच्यावरती घालून घ्यायची. व्यवस्थित अशी एकसारखी करून घ्यायची आहे. एकावर एक व्यवस्थित लेयर आल्या पाहिजे त्याच्यामुळं एकसारखं करून घ्यायचं त्याला आणि याच्यावरती परत आपण साठा लावणार आहोत. तर अशा 3 पोळ्या एकावर एक ठेवायच्या आणि छान अशा साठ्याची एकदम पातळ लेयर याच्यावरती लावून घ्यायची आहे. आता दुसऱ्याला पण लावलं मी, तिसरी पोळी घातली आणि त्याच्यावरतीही छान साठा लावून घेतलेला आहे. आता छान असं याला आपण रोल करून घेणार आहे. तर रोल करत असताना जर चिकटत असेल तर थोडासा हाताला मैदा लावू शकता तुम्ही. तर लाकडी पोळपाट असेल तर शक्यतो चिकटत नाही. इथं मेटल आहे त्याच्यामुळे थोडंसं चिकटते. तर मी इथं थोडासा मैदा लावून घेते आहे खाली. आता मैदा भुरभुरवून अगदी छान असा रोल बनवून घेतला. आता हा रोल आहे हा सुरीनी छान असा एकसारखा कट करायचा आहे. तर गोळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या झाल्या पाहिजेत. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं छान असं कट करून घ्यायचं आहे याला. तर तुम्ही या गोळ्या आहेत त्या अशा झिपलॉकच्या बॅगमध्ये तेल लावून अगदी छान ठेवू शकता म्हणजे मग त्या सुकत नाहीत किंवा मग याच्यावरती कपडा झाकून ठेवा म्हणजे मग त्या सुकणार नाहीत. तर इथं एक गोळी घेतली तर लेयरची जी बाजू आहे ती साईडलाच ठेवायची आहे. त्याच्यावरती लाटायचं नाही आहे आपल्याला. लेयरची बाजू साईडला करायची आणि वरून हलकंसं प्रेस करायचं आणि लाटण्यानं अगदी हलकं मध्येच लाटायचं आहे. साईडच्या ज्या लेयर्स आहेत त्याच्यावरती जास्त दाब द्यायचा नाही, साईडला थोडंसं जाडच ठेवायचं. तर अगदी हलक्या हाताने छान असं मध्ये लाटून घ्यायचं आहे आणि साईडला एकदम हलक्या हाताने 1-2 वेळा तुम्ही लाटून घेऊ शकता. साईडला जाड ठेवल्यामुळं काय होतं, त्या ज्या लेयर्स असतात करंजीच्या त्या छान अशा तेलात टाकल्यानंतर फुलतात. तर मध्येच मी व्यवस्थित लाटलं आहे आणि साईडच्या लेयर तशाच आहेत. तर याच्यामध्ये आता सारण घालूयात आणि जसं आपण मोदक भरतो हातावरती घेऊन तशी ही करंजी भरायची म्हणजे मग अगदी छान अशी होते. तर याच्यामध्ये सारण घालून घेतलं. सारण अगदी व्यवस्थित मध्ये एकसारखं करून घ्यायचं आणि साईडनी असं छान प्रेस करत करत जसं आपण मोदक भरतो त्या पद्धतीनं याला असं साईडनी प्रेस करत जायचं. तर मध्ये जे आहे इथं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मग थोडंसं पाण्याचं बोट लावू शकता जर चिकटत नसेल तर. तर असं छान प्रेस करून चिकटवून घ्यायचं आहे. तर मध्ये गॅप शक्यतो ठेवायचा नाही म्हणजे मग आतलं जे सारण आहे ते तेलामध्ये बाहेर येत नाही. तर इथं बघू शकता छान अशी करंजी तयार झालेली आहे एक आणि या लेयर्स ज्या आहेत त्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशा सुटतात त्यामुळे हे असं प्रेस करायचं मध्ये. तर आता अशाच पद्धतीनं मी दुसरीही करंजी एक तुम्हाला भरून दाखवते. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा करंज्या होत आहेत. तर हातावरतीच असं छान एकसारखं प्रेस करत जायचं म्हणजे खूप सुंदर करंज्या तयार होतात इथं.
आणि लेयर्सही ज्या आहेत त्या छान सुटतात आणि मग नंतर खारीसारख्या अगदी हलक्या फुलक्या या करंज्या होतात आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात. तर इथं दुसरी करंजीही आपली तयार झालेली आहे. तर याच पद्धतीनं मी आणखी काही करंज्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. आता या आपण तळून घेऊयात. तर तेल जे आहे ते इथं छान असं गरम झालेलं आहे. तर मीडियम गॅसवरतीच छान अशा करंज्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी फुल गॅस करायचा नाही, नाहीतर मग त्या खूप लाल होतात वरून आणि मग मऊ पण होतात. जर मीडियम गॅसवरती तळल्या तर छान अशा क्रिस्पी होतात त्या थोड्याशा. तर इथं बघू शकता मी करंज्या अगदी छान अशा सोडून घेतलेल्या आहेत तेलात आणि त्याचे जे पुडाच्या करंज्याच्या ज्या पुड्या आहेत किंवा मग त्या लेयर्स आहेत त्या बघू शकता तुम्ही अगदी छान अशा फुलायला सुरुवात झाली आहे. जसजसं ते तळलं जातं तसतशा त्या लेयर्स अगदी छान अशा सुटत जातात आणि दिसायला या करंज्या खूप सुंदर दिसतात आणि खारीसारख्या अगदी छान हलक्या फुलक्या होतात. तर तुम्ही बघू शकता इथं रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर अगदी छान गोल्डन रंग यायला पाहिजे अशा भाजायच्या आहेत. खूप सफेद नाही ठेवायच्या करंज्या शक्यतो, नाहीतर मग त्या कधी कधी कच्च्या राहतात आतमध्ये आणि थोड्याशा सॉफ्ट होतात मग थंड झाल्यानंतर. तर तुम्ही इथं बघू शकता छान अशा लेयर्स सुटलेल्या आहेत करंजीला. तर इथं छान रंग आलेला आहे. आता या गोल्डन रंगावरती आपण या करंज्या इथं काढून घेऊयात. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. आता या आपण काढून घेऊयात. तर इथं आपल्या पुडाच्या करंज्या तयार झाल्या. याच्यानंतर आपण चिरोटे बनवतोय. तर जे गोळे आपण बनवले होते पुराच्या करंजीला तोच गोळा घ्यायचा, फक्त तो लेयर्सच्या साईडनी प्रेस करायचा. आपण काय केलं होतं, लेयर्स बाजूला ठेवल्या होत्या, त्याच्याऐवजी लेयर्स वरती करायच्या. याच्यामध्ये छान असं प्रेस करायचं आणि गोल अशी पुरी लाटून घ्यायची. अगदी खूप पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं, म्हणजे मग या लेयर्स आहेत अशा छान सुटतात आणि ते दिसायला चिरोटे एकदम फुलासारखे छान दिसतात. तर इथं छान असे मी 4 चिरोटे लाटून घेतले आणि आता हे आपण तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी तेलही छान मीडियम गॅसवरतीच गरम केलेलं आहे. तर मीडियम गॅसवरती शक्यतो तळून घ्यायच्या. आता तेलामध्ये सोडल्यानंतर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या बघू शकता अगदी छान सुटायला सुरुवात झालेली आहे. तर सारखा चमचा याला एकदम लावायचा नाही, नाहीतर मग त्या लेयर्स आहेत त्या तुटू शकतात. तर हलक्या हाताने छान असं तळून घ्यायचं आहे. तर गोल्डन रंग येईपर्यंत तळायचं. छान असे बघू शकता तुम्ही चिरोटेही इथं छान तळून झालेले आहेत आणि त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्याही छान सुटलेल्या आहेत. तर अगदी फुलासारख्या दिसतात ह्या. बघू शकता छान असे फुलासारखे दिसत आहेत हे चिरोटे. तर हे अशाच पद्धतीने मी बाकीचेही चिरोटे छान असे तळून घेतलेले आहेत. तर इथं आपले चिरोटेही तयार झाले, म्हणजे दुसरा पदार्थही आपला तयार झालेला आहे. तर चिरोटे गरम गरम असतानाच ते प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावरती अशी साखर भुरभरवून घ्यायची, म्हणजे मग ते साखर जी आहे ती विरघळली जाते गरम असताना त्याच्यावरती आणि टेस्ट छान येते. तर दोन्ही साईडनी मग उलट्या साईड करून पण अगदी छान अशी साखर लावून घ्यायची आहे. तर इथं मी दोन्ही साईडनी छान अशी त्याला साखर लावून घेतलेली आहे. आता ही साखर त्याच्या उष्णतेनं विरघळली जाईल आणि छान अशी टेस्ट येईल याला. तर दुसरा पदार्थही आपला इथं तयार झालेला आहे. आता आपण साध्या करंज्या बनवतोय. तर साध्या करंज्या बनवायला तर साधे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जसे आपण पुरीला बनवते तसे, आणि हे गोळे छान असे लाटून घ्यायचे. तर छान पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. अगदी खूप पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही लाटायचं नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकता याचा थिकनेस. आता याच्यावरती सारण घालून घ्यायचं मधोमध बरोबर आणि नंतर याला छान असं सील करून घ्यायचं आहे. तर याची घडी करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की ज्या लाट्या आहेत किंवा जे आपण पुऱ्या लाटल्यात त्या थोड्याशा ड्राय झाल्यात, तर मग थोडंसं तुम्ही इथं पाणी लावू शकता किंवा मग दूधही लावू शकता. तर अगदी छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग त्या व्यवस्थित सील होतात. नाहीतर मग करंजीमधलं जे सारण आहे ते बाहेर येतं तेलामध्ये आणि ते सगळं तेल खराब होतं. तर असं फिरकीनी छान असं कोरून घ्यायचं, म्हणजे मग करंज्या दिसायला छान होतात. इथं करंजीचा साचा मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता, त्यानेही करंज्या अगदी छान अशा होतात. तर इथं बघू शकता अगदी छान अशा करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत. शक्यतो सारण जास्त घालायचं, म्हणजे मग छान अशा लागतात चवीला. तर आता या आपण एक्स्ट्रा दुसऱ्याही करंज्या मी बनवून घेतल्या, आता त्याही तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी छान तेलात टाकल्यानंतर या फुलल्या जात आहेत. तर या करंज्याही आपण मीडियम गॅसवरतीच तळायच्या आहेत.
तर यालाही आपण गोल्डन रंगावर छान तळून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही याला छान असे बबल्स आलेले आहेत. तर असे बबल्स आले की मग करंज्या छान अशा खुसखुशीत होतात आणि रवा वापरला जास्त की मग ह्या छान खुसखुशीत राहतात संपेपर्यंत. अशा जास्त सॉफ्ट होत नाहीत किंवा अशा टम्म फुगलेल्या शेवटपर्यंत राहतात. तर इथं छान अशा करंज्याही आपल्या साध्या तयार झालेल्या आहेत, त्याही काढून घेऊयात. तर इथं दिवाळीचे आपले तिन्ही पदार्थ तयार झाले. तुम्ही बघू शकता फक्त एकच पीठ मी भिजवलं आणि त्याच्यामध्ये 3 पदार्थ बनवून घेतले. पहिलं तर पुडाची करंजी अगदी खारीसारखी खुसखुशीत आणि खूप लेयर्सवाली झालेली आहे. नंतर साध्या करंज्या बनवल्या, त्याही अगदी छान खुसखुशीत झाल्या, चवीला एकदम छान झालेल्या आहेत आणि या अशाच टम्म फुगलेल्या थंड झाल्या तरीही राहतात आणि छान खुसखुशीत होतात. त्याच्यानंतर चिरोटे बनवले, तर चिरोटेही तुम्ही बघू शकता लेयर्स अगदी सुंदर आलेले आहेत आणि एकदम फुलासारखे दिसत आहेत. तर इथं आपले 3 पदार्थ दिवाळीचे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.